शुभेच्छा दिल्या जात आहेत दोन्ही संघांना। आता आमचे आरसीभाई आहेत, राजकीय क्षेत्रामध्ये कित्येक वर्ष या व्यक्तिमत्वाचं नाव सातत्यानं रायगड महाराष्ट्रभर आपल्याला ऐकायला मिळतंय। ते आमचे आरसीभाई असतील, साबळे साहेब असतील। आता पहा, हे क्षणचित्र कॅमेरामध्ये कैद केले जात आहेत, कारण या आठवणी वारंवार आपल्याला पाहता याव्यात। उपसभापती चषकाची ही आठवण आपल्या कॅमेरामध्ये कैद राहावी, आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवता यावी, यासाठी हे संपूर्ण चित्रफित केलं जात आहे। अर्थातच फोटो कॅप्चर केले जात आहेत। सुंदर देखावा आहे। अगदी विकेटला रांगोळी घातली की काय असा भास होऊ लागला, आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेची हीच खऱ्या अर्थानं ओळख आहे। लाईव्ह टेलिकास्टच्या द्वारे आपण रोशन, हॅलो रोशन, राष्ट्रगीत। तर मी विनंती करेन सगळ्यांना, जो जिथे असेल त्यांनी तिथं उभं राहायचंय, जो जिथे असेल तिथे त्यांनी उभं राहायचंय। राष्ट्रगीत आहे, तर या गोष्टीची दक्षता घ्या। आपल्या राष्ट्राचं गीत आहे, त्याचा कोणत्याही प्रकारे अपमान होता कामा नये। ज्याला जिथे उभं राहता येईल तेथे त्यांनी उभं राहायचंय। परेड विश्राम, परेड सावधान, राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर। जन गण मन अधिनायक जय हे। आता विनंती करेन मान्यवरांना की दोन संघांमध्ये आपण टॉस करा तिथे, आणि आयोजक 4 षटकांची मॅच असेल ना, पहिली 4 षटकांची मॅच असेल, 4 गोलंदाज वापरले जातील, 1 पॉवर प्ले असेल, अशा रीतीने संपूर्ण, आणि कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग, आणि सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटचे सगळे नियम या स्पर्धेला लागू होतील। मान्यवरांच्या शुभास्ते दोन संघांमध्ये टॉस केला जाईल। टॉस झाल्यानंतर आयोजकांना विनंती असेल, सन्मानपूर्वक आपण मान्यवरांना व्यासपीठाकडे घेऊन यायचं आहे। चार षटकांच्या मॅचना आपण सुरुवात करणार आहोत। 8 ग्रामीण संघ आजच्या रात्रीमध्ये परफॉर्मन्स देणार आहेत। त्या 8ही ग्रामीण संघांना, संघनायकांना, त्यांच्या ओनर्सना, त्यांच्या पॅकर्सना, त्यांच्या गावातले सपोर्टर्स असतील, मित्रमंडळी, या सगळ्यांना आपण या स्पर्धेच्या देऊया शुभेच्छा। पहा, लक्षात घ्या, दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू असेल, आणि तो रिव्ह्यू फक्त आपण बीमर साठी आणि रनआउट साठीच घेऊ शकता। लक्षात घ्या, एक एक रिव्ह्यू असेल, तो रिव्ह्यू फक्त आपण बीमर साठी आणि रनआउट साठी घेऊ शकता, आणि जो अंपायर डिसिजन देतील तो फायनली एक्सेप्ट करावाच लागेल। ते अगदी मनामध्ये अगदी गाठच बांधून ठेवा, त्यावर काही चेंजेस केला जाणार नाही। तर मी विनंती करेन संपूर्ण मान्यवरांना की या सन्मानपूर्वक व्यासपीठावर पहिली मॅच होईल। मॅचला सुरू होण्या अगोदर दोन्ही संघाचा 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे। पहिला बॉल पुन्हा अनाउन्समेंट केली जाणार नाही 12व्या खेळाडूसाठी, लक्षात घ्या।
आपला खेळाडू 12 इथे उपस्थित नसेल मॅच सुरू होण्या अगोदर आपल्याला केलं जाईल. निखिल 11 भुकरपाडा विरोधात शिरोबा दहिवली या दोन संघांमध्ये पहिली मॅच आपल्याला इथे पाहायला मिळेल. दोन्ही संघांमध्ये टॉस झालाय. टॉस चला संपूर्ण मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर सन्मानपूर्वक यावं. पहा संघ सुद्धा किती हौशीनं मैदानामध्ये. नंतर निर्णय काय असेल त्या अगोदर आत्ताच जल्लोष साजरा करून घ्यायचा. खऱ्या अर्थानं हा आनंद असतो आणि हार जीत असते हो. खेळ आहे ज्यामध्ये कोणीतरी हारल्याशिवाय कोणीतरी जिंकत नसतो. तर खऱ्या अर्थानं मी कौतुक करेन या संघांचं म्हणजे संपूर्ण आयोजकांचं. चला आपण मॅच सुरू करण्या अगोदर आपण स्वागत कक्षामध्ये जाऊयात कारण पहिला दिवस आहे. थोडा वेळ पाहुण्यांसाठी आपल्याला द्यावाच लागेल कुठल्याही परिस्थितीमध्ये. मी वसंतदादा आपणाला विनंती करेन की आपण स्वागत कक्षामध्ये उभं राहायचंय. तुम्ही दीदी दोन आशा घ्यायच्या प्लेट आहेत का? दोन ट्रे. एक गुच्छ एक ट्रॉफी हा त्याच्यामध्ये एक गुच्छ ठेव. चला मान्यवरांच्या स्वागतासाठी आपण वळणार आहोत. सर्वप्रथम या कार्यक्रमाचे ज्येष्ठ श्रेष्ठ नेते सन्माननीय आरसीभाई घरत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते. विनंती असेल दादा आपणाला की आपण आमच्या स्वागत कक्षामध्ये जाऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. आरसीभाई घरत आपणाला विनंती असेल की आमच्या स्वागत कक्षामध्ये जाऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. काय पोरे हो स्वागताला आले तुम्हाला माहित नाही का शॉल बिल कुठे आहेत? त्या शॉल आहेत सन्माननीय मान्यवर आरसीभाई घरत यांचं स्वागत आपण स्वागत कक्षामध्ये पाहाल. जोरदार टाळ्याने मित्रांनो स्वागत करा. सन्माननीय आरसीभाई घरत यांनी आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलाय आणि एक ज्येष्ठ नेते आहेत. राजकीय क्षेत्रामध्ये एक जबरदस्त नेतृत्व, बऱ्याचशा वर्षाचा काळखंड, ऐतिहासिक काळखंड ज्यांना माणसाच्या नावी आहे ते आरसीभाई घरत यांचं स्वागत आपण इथे पाहाल. त्यानंतर विनोदजी साबळे सकळ मराठा समाज अध्यक्ष शिवसेना नेते आहेत. विनंती असेल साबळे सर आपण आमच्या स्वागत कक्षामध्ये जाऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. सन्माननीय विनोदजी साबळे साहेब यांचं स्वागत आपण इथे पहा. त्यानंतर मी सन्माननीय मान्यवर कमलाकर लबडे साहेब सकळ मराठा समाज पनवेल तालुका अध्यक्ष आहेत. सन्माननीय कमलाकरजी लबडे साहेब यांनाही विनंती असेल की यानंतर आपणही आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. चला मॅचला आपण आरंभ करा कारण मॅचला सुरुवात करायची. बॉल द्यायचे मैदानामध्ये गेलेत ना. पहिला दिवस आहे त्यामुळे अंपायर्स आपण लगेच स्टार्ट करा तिकडे. जसा आम्हाला वेळ मिळेल तसा आम्ही कनेक्ट होऊ तुमच्याशी. कमलाकर साहेब लबडे सकळ मराठा समाज पनवेल तालुका अध्यक्ष. त्यानंतर आतिश साबळे साहेब आहेत ग्रामपंचायत सदस्य करंजाडे. आतिशजी साबळे आपणालाही विनंती असेल की आपणही आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. आतिशजी साबळे साहेब आपण पाहाल. त्यानंतर विशाल भाऊ दुरासे युवा नेते आहेत. आपणालाही विनंती असेल. विशाल भाऊ दुरासे युवा नेतृत्व आहेत. विनंती असेल की आपणही आमच्या स्वागताचा स्वीकार करावा.
त्यानंतर विशाल भाऊ दुरासे आपणाला विनंती असेल जावं आपण स्वागत कक्षामध्ये. त्यानंतर गोविंदजी पाटील, सन्माननीय गोविंदजी पाटील आपणालाही विनंती असेल की आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. गोविंदजी पाटील. युवा नेतृत्व सन्माननीय अभिजित पाटील, काँग्रेस युवा नेते पनवेल तालुका अध्यक्ष आहेत. अभिजित पाटील आपणालाही विनंती असेल की आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. त्यानंतर प्रवीण शेठ कांबळे, काँग्रेस सेल पनवेल तालुका अध्यक्ष आहेत. प्रवीण शेठ कांबळे साहेब आपणाला विनंती असेल आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. मॅचला सुरुवात करा. 2 आघाडीचे बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालेत आणि लगेच फील्ड लावून घ्या. त्यानंतर हेमराज म्हात्रे पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आहेत. हेमराज साहेब म्हात्रे, अगदी थोडा उशीर जरूर झाला हेमराज साहेबांना, पण आवर्जून या स्पर्धेला त्यांची उपस्थिती खूप प्रतीक्षित होतो आम्ही की हेमराज दादा यांचं येणं होईल आणि ते आवर्जून आले, त्याबद्दल त्यांचे आपण मनापासून आभार मानूयात. पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आहेत, त्यांचं आपण मनापासून स्वागत. त्यानंतर आपण युवा नेतृत्व सुनील पाटील आष्टीहून आहेत, त्यांनाही विनंती करेन की आपण आमच्या स्वागताचं सुनील पाटील युवा नेतृत्व आपणालाही विनंती असेल आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. त्यानंतर या ग्रामपंचायतीच्या नव्यानं उपसरपंच या पदावर महिला आघाडी म्हणजे अर्थातच महिला सक्षमीकरण सौभाग्यवती अरुणाताई गाताडे मॅम आपणाला विनंती असेल की आपण आमच्या स्वागत कक्षामध्ये येऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. आपण भातन ग्रामपंचायतीच्या सन्माननीय उपसरपंच अरुणाताई गाताडे मॅम यांचं आपण स्वागत इथे स्वागत कक्षामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर गोविंद लोंढे पनवेल शहर युवक अध्यक्ष आहेत. गोविंद लोंढे यांचं आपण इथे स्वागत पाहाल स्वागत कक्षामध्ये. सध्याच्या घडीला आपण उपसरपंच अरुणाताई यांचं स्वागत इथे पाहणार आहोत. त्यांच्या त्यानंतर गोविंद लोंढे साहेब आपणाला ही विनंती असेल. चला मॅच सुरू होते. पहिला बॉल, फक्त पहिल्या बॉलसाठी जोरदार टाळ्या वाजवा, कारण उपसभापती चषकातला मानाचा पहिला बॉल या भातान नगरीमध्ये या सुसज्ज असा मिनी वानखडेमध्ये रंगतोय. उपसभापती चषकातला पहिला बॉल ओव्हर द विकेट न कॉमेंट्री बॉक्स एंड कडून बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार असेल. सुरुवात, शुभारंभ, पहिला बॉल ओव्हर द विकेट. मस्त बॉल होता, टप्पा खाल्ल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. त्यानंतर आपण रुपेशजी पाटील कसळगड ग्रामपंचायतीचे सन्माननीय सदस्य रुपेशजी पाटील. त्यानंतर पुढचे मान्यवर आपण दत्तात्रेय ठाकूर ग्रामपंचायत सदस्य आहेत. दत्तात्रेय ठाकूर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आहेत. त्यांना विनंती करेन की आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. धन्यवाद रोशन सरदार. पुनश्च एक बार शब्दसुमनांच्या माध्यमातून उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आणि जाऊयात मैदानाच्या दिशेने ज्या ठिकाणी सुरू होत आहे थरार क्रिकेटचा, अर्थातच उपसभापती चषक 2025 चा उद्घाटनपर सामना आपण या ठिकाणी पाहतोय. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धांचा झालाय शुभारंभ. आणि या पहिला उद्घाटनपर सामना 2 सलामीवीर फलंदाज
प्रणित पाटील आणि आदी पाटील मैदानाच्या आतमध्ये संघाचा डावाला सावरण्याचा धावसंख्येला आकार देण्याचं काम करतायत. सामना अर्थातच सुरू आहे. पहिल्या फेरीतील पहिला सामना निखिल 11 भोकरपाडा विरुद्ध चेरोबा 11 दहिवली या दोन संघादरम्यानची ही लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एकूणच जर पाहिलं तर दबाव बनवण्याचा प्रयत्न दोनही संघ मैदानाच्या आतमध्ये करत असताना दोन सर्वोत्तम खेळाडूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला प्रणित पाटील आणि आदी पाटील यावेळेला आधी डावकुऱ्या हाताचा उंच पुरा फलंदाज समोरच्या दिशेनं मोठा फटका खेळायचा मानस लीडिंग एज आणि विकेट नंबर 1 पहिला फलंदाज इथे मात्र गमावलाय. डीजे अप्रतिम संगीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. अखंडपणे उमा असलेला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचं हे अप्रतिम संगीत मात्र आपण या ठिकाणी ऐकलं. विकेट नंबर 1 जो दबाव बनवला होता ना त्या दबावाला बळी पडताना आधी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पहिल्या 3 चेंडूमध्ये अवघी 1 धाव आली होती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर दाखवणं याकरता सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली, परंतु अगदी विरुद्ध दिशेनं जाणारा खेळ आणि हा जो दबाव आला ना तो दबाव मात्र आधीना झेलू शकला नाहीये. आधी बाद झाला. पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला. न्यू बॅटर इनॅट नंबर 3 दीप पाटील मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणाची पाहणी करतोय, टेहाळणी करतोय. गोलंदाजाचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी कौतुक करावं लागेल. गोलंदाजाकडे वेग आहे, वेगाबरोबर अचूकता देखील पाहायला मिळते. शरीराचा वेध घेणारा चेंडू लेग बायचा इशारा येतो. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर घेतल्या गेलेल्या क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि त्या निर्णयाला सार्थ केली गेलेली गोलंदाजी हे सर्व काही पाहायला मिळतंय. याची देही याची डोळा उपसभापती चषक 2025 मध्ये 15व्या वर्षात ही स्पर्धा पदार्पण करते. एक दैदिप्यमान क्रिकेटचा रंगारंग सोहळा आपण या ठिकाणी पाहिला. मान्यवरांची या मांदियाळी अजूनही व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि या एकूणच पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. पहिलं सत्र या ठिकाणी सुरू असताना एक गडी बाद धावा धाव फलकावरती आल्या त्या फक्त आणि फक्त 3 धावा. 3 ही धावसंख्या विनंती आहे की आपण आपला सन्मान या ठिकाणी घ्यायचा आहे. मायेची प्रेमाची उबदार शाल देऊन आपणास या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. मी सुभाष पाटील यांना विनंती करतो की आपण नामदेवजी पाटील यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. तदनंतर सन्माननीय श्री जनार्दन पाटील भजन मंडळ भातांचे वादक आहेत. त्यांचं पूर्ण तालुक्यामध्ये या ठिकाणी नावलौकिक असे जनार्दन पाटील यांना विनंती आहे की आपण सुद्धा या ठिकाणी आमची मायेची प्रेमाची उबदार शाळ आणि सन्मान चिन्ह देऊन आपणास या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. खुले कड्याची सध्या डीपेक्षा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा मानस पंचांकडे अपील, परंतु या अपील मध्ये उत्साह जास्त. रनिंग बिटवीन द विकेट मात्र कमालीची पाहायला मिळाली आहे. धावांसाठीचा संघर्ष आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. षटक क्रमांक 2 पहिलं षटक हाताळलं प्रसाद पाटीलनं. कमालीचा स्पेल त्यानं हाताळला. अचूकता आणि भेदकता त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली. जणू फलंदाजाच्या पायांमध्ये बेडा टाकाव्यात अशी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळाली होती. संघनायकाने दर्शवला गेलेला विश्वास आणि त्या विश्वासाच्या माध्यमातून केली गेलेली अप्रतिम कामगिरी पहिल्या षटकामध्ये आणि अगदी त्याच्याच पावलांवर पाऊल टाकत असताना यावेळेला विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूचा मारा केला अनिकेत पाटील. आणखीन एक वेगवान आणि तेज सर्रास गोलंदाज स्वतः आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतोय. या दरम्यान फलंदाजांना मात्र मिळते संधी. एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केलं जात आहे. हे करावं लागेल. ज्यावेळेला तुमच्या बॅट मधून मोठे फटके येत नसतात ना त्यावेळेला एकेरीला दुहेरी आणि दुहेरीला तिहेरीमध्ये परावर्तित करत प्रतिस्पर्धी संघावरती दबाव निर्माण करणं याचंच तर नाव क्रिकेट आहे.
विपरीत परिस्थितीमध्ये जो सर्वोत्तम खेळ मैदानाच्या आतमध्ये करतो ना, तो संघासाठी खऱ्या अर्थानं तारणहार ठरतो. आणि तो तारणहार कोण ठरणार? या फलंदाजी करणाऱ्या निखिल 11 या संघासाठी. इथे मात्र समोरच्या दिशेनं लॉफ्ट केलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक मात्र येत आहेत, चूक होणार नाहीये, कंप्लीट केला जातोय झेल. विकेट नंबर 2, दुसरा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. अप्रतिम अप्रतिम संगीत. ज्या गीताला राज्यगीताचा दर्जा मिळाला, प्रत्येक राजकीय कार्यक्रमांच्या सुरुवातीला राष्ट्रगीतानंतर राज्यगीतही घेतलं जावं, हा ऐतिहासिक निर्णय घेतला गेला. आणि अगदी तेच राज्यगीत. कारण राकट देशा कणकर देशा दगडांच्या देशा, दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र देशा. महाराष्ट्र देशाचा अर्थातच महाराष्ट्र राज्याचा गुणगौरव करणारं हे गीत आपण या ठिकाणी ऐकलं. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. रोशन सर आमच्या समवेत या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून जुळले गेलेत. खरं तर या विभागातील अनेक विविध नामांकित स्पर्धा ज्यांच्या समालोचनाच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला मंत्रमुग्ध करून सोडतात, असे मराठीचे एक अस्खलित मराठीचे एक अप्रतिम समालोचक रोशन सर देखील आमच्या समवेत जुळले गेलेत. जाऊयात पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं. यावेळेला कॉन्फिडन्स आहे, फटक्यामध्ये तो आत्मविश्वास आहे. इट्स आउट ऑफ द बार. 6 धावांसाठी षटकार. रितेश आल्या आल्या मात्र आपली उपयुक्तता, आपली गुणवत्ता, आपली ताकद, आपली नजाकत सर्व काही मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना कमालीचं एक्झिक्युशन आहे. पा आघाडीचे 2 फलंदाज स्वस्तामध्ये बाद झाल्यानंतर जे मानसिक दडपण आलं ना, त्या दडपणामधून स्वतःला आवरणं गरजेचं होतं. आणि मागील आलेल्या चेंडूवरच्या षटकारानं कुठेतरी डोकं वर काढायला आता सुरुवात केली आहे ती निखिल 11 भोकरपाडा संघानं. परंतु गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती. प्रतिषटकाची जर सरासरी आपण पाहिली ना, तर प्रतिषटक 7च्या सरासरीनं धावफलकावरती उभारले गेल्यात. मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये 7ची सरासरी ही फार मोठी सरासरी मानली जात नाही. परंतु ज्या पद्धतीनं गोलंदाजीचा मारा पहिल्या 2 षटकांमध्ये झाला, आणि खास करून पुन्हा एकदा त्या गोलंदाजाचा आपण उल्लेख करूया ज्यानं पॉवर प्लेचं षटक हाताळलं. प्रसादनं जणू त्याच्या अचूकतेचा, भेदकतेचा प्रसाद आपल्या संघाला दिला आणि कमालीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 4 षटकांचं पहिलं सत्र असेल, 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य आहे. त्यामुळे इथे कुठेतरी येणारा गोलंदाज हा 3रा गोलंदाज असेल जो या सत्रातील 3रं षटक हाताळेल. रितेश, ज्याचा कॉन्फिडन्स लेवल जरूर आपल्याला पाहायला मिळतो. याही वेळेला हात खुले करण्याची संधी आहे. पाहूया पंचांच्या इशाऱ्याची वाट आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. तसं बघायला गेलं ना प्रवीण सर, भोकरपाडा संघ सुद्धा अतिशय सक्षम संघ म्हणून समजला जातो आणि सध्याच्या वर्षी एकदम टच मध्ये, अगदी फॉर्म मध्ये असलेला हा संघ आहे. पण यावेळेला थोडीशी पडचड जरूर इथून पाहायला मिळते. निखिल 11, निखिल पाटील यांच्या नावानं हा संघ खेळतोय. आणि जर बघायला गेलं तर आघाडीच्या बॅट्समन नंतर सोडले गेले तर 4था 5व्या क्रमांकाचा फलंदाज सुद्धा प्रचंड. परंतु काय झालं, दृष्ट लागावी असा खेळ मात्र इथून आणखीन एक खेळाडू माघारी परत असताना. सुशांतजी पाटील कसरखंड यांच्याकडून या उपसभापती चषकाला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. नक्कीच सर, या ठिकाणी एकूणच जर पाहिलं तर 3 आघाडीचे फलंदाज या ठिकाणी गमावले गेलेत. आणि जसं आपण नेहमीच भोकरपाडा संघाचा जर आपण विचार केला, किंबहुना दैवली संघाचा जर विचार केला, तर या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये असणारे हे संघ आहेत आणि सातत्यानं विविध स्पर्धांच्या माध्यमातून एकमेकांच्या समोर हे संघ
आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे एकमेकांचे उड्यादुळे माहीत आहेत. अगदी कोणत्या खेळाडूची काय स्ट्रेंथ आहे, कशा प्रकारच्या खेळाडूला कोणत्या प्रकारची रणनीती असायला हवी, हे सातत्यानं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामधले मग ते बदल असो, गोलंदाजीमध्ये केल्या जाणारी विविधता, व्हेरिएशन ज्याला आपण म्हणतो. कारण एखाद्या वेगवान गोलंदाजाचं आहे ना, सर्वाधिक प्रभावी अस्त्र काय असतं तर त्यांना वापरले गेलेलं गोलंदाजीतलं विविधता म्हणजे व्हेरिएशन. या ठिकाणी गोलंदाज निशांत बॉलिंग मार्क वरती, पहिल्या चेंडूवरती मार पडला होता, षटकार आला होता, त्यानंतर मात्र प्रत्युत्तर दिलं गेलंय. परंतु तिसऱ्या चेंडूवरती काय दडलंय, याही वेळेला यॉर्क लेनचा चेंडू होता, विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूचा मारा. थोडसा फलंदाज या ठिकाणी आश्चर्यचकित आहेत, परंतु मधल्या एसटीच्या समोर सापडल्यात. पंचाने बोट उंचावलंय. फलंदाज क्रमांक 4, चौथा. सफलता या ठिकाणी मिळते. खरं तर यॉर्क लेन वेगवान गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र म्हणून ज्या चेंडूला संबोधलं जातं रोशन सर, आणि ते ब्रह्मास्त्र योग्य दिशेवर पडतंय. हॅट्रिक गोलंदाज करण पाटील देखील बाद झालेत. न्यू बॅटर धीरज मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि निशांत यांच्या हातामध्ये ज्या विश्वासानं चेंडू सोपवला होता ना, निशांतनं जरूर पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला, परंतु त्यानंतर जी लाईन आणि लेंथ आहे ना, ती कमालीची पाहायला मिळाली आहे. अगदी आपण म्हणतो की डेथ ओव्हर्स मध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी असायला हवी ना, हात खुले करण्याची संधी न देणं, अगदी त्या प्रकारची गोलंदाजी. ऑन हॅट्रिक या ठिकाणी हॅट्रिक मिळवण्याची संधी होती. लगातार 2 चेंडूवरती 2 विकेट्स आले होते पायचीच्या स्वरूपामध्ये. दोनही विकेट्स मधल्या एसटीच्या समोर सापडले आणि प्रयत्न याही चेंडूवरती तोच होता की जर का फलंदाजानं चेंडू मिस केला ना, परंतु इथे फलंदाज धीरज तयार होते. बॅटचा फ्लो त्याने खाली ठेवला आणि त्यानंतर जर पाहिलं तर सिंगल मनगटाच्या साह्यानं एकत्रित केली धावफलकावरती. हळूहळू धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न. संघाची एकूण धावसंख्या धावफलकावर 4 गडी बाद 21 धावा. सलामीला आलेला फलंदाज माफ करा 4 क्रमांकावरती आलेला रितेश मैदानाच्या आतमध्ये ही जमेची बाजू आहे. यावेळेला गोलंदाजाच्या वेगाचा केलाय वापर. केवळ बॅटचा फेस ओपन करत असताना चेंडू थर्ड मॅन सीमा रेषेच्या पलीकडे. रितेशच्या तर या चौकारानं कुठेतरी सुटकेचा निश्वास सोडला असेल. एकूणच जर पाहिलं तर जितक्या धावा धावफलकावरती येतील ना, ती संघासाठी जमेची बाजू असणार आहे. या चौकारानं 25 या धावसंख्येवरती मजल मारतोय. इथून 15+. ही जी धावसंख्या आहे ना, इथे कमालीचं टायमिंग आहे. हा आत्मविश्वास आहे. दिस इज व्हॉट कॉल्ड एक्सपिरियन्स. या ठिकाणी अनुभवाचा वापर आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. असेल मानसी स्फूट डेरवली विरोधात असेल पप्पन 11 पेट संघ. आपण तयार राहायचं आहे. हा सत्र जसं संपेल तसं आपण टॉस साठी लगेच आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मानसी स्फूट डेरवली आणि पप्पन 11 पेट संघ. थँक्यू. नक्कीच रोशन सर, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर गतवर्षी जी उपसभापती चषकाची स्पर्धा झाली होती, त्या स्पर्धेमध्ये याच भोकरपाडा संघानं मेगा फायनल पर्यंतचा मजल मारली होती आणि 3ऱ्या क्रमांकाचा तो संघ मानकरी ठरला होता. आणि या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर आघाडीच्या फलंदाजांना आलेलं अपयश, पहिल्या सुरुवातीच्या षटकांमध्ये आलेल्या कुठेतरी कमकुवत धावा आणि याच्या बळावरती जर आपण पाहिलं ना, तर प्रतिस्पर्धी संघ हावी होण्याचा प्रयत्न मैदानावरती करताना पाहायला मिळाला. परंतु रितेशनं संघाच्या डावाला सावरण्याचं काम केलंय. कमालीची फलंदाजी त्याच्या बॅटमधून. आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार 16 धावा आणि अवघ्या 4 चेंडूंचा त्यानं सामना केलाय. तोच रितेश. यावेळेला
आडव्या बॅटनं चेंडू खेळण्याचा मानस होता, गोलंदाजानं देखील ओळखलं. अंतिम षटक घेऊन ओमकार पाटील मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पण रितेशला स्ट्राईक देणं हे सर्वाधिक महत्वाचं असणार आहे, कारण ज्या जबरदस्त फॉर्म मध्ये, ज्या आत्मविश्वासानं तो मैदानावरती वावरतोय, ज्या पद्धतीने त्याचा खेळ आहे ना, त्याला स्ट्राईक देणं. कारण मोठे फटके तुमच्या बॅट मधून येत नसतील तर सिंगरनं स्ट्राईक रोटेट करणं हे कधीही आणि केव्हाही चांगलं असेल. इथे शफल अक्रॉस द लाईन, चेंडू खेळण्याचा मानस होता. पंचांकडे येस या ठिकाणी अवांतरचा इशारा होतोय. सर आणि एक सूचना आहे की समजा इनिंग ब्रेक नंतर जो संघ इथे उपस्थित असेल आणि अनुपस्थित एखादा संघनायक असेल तर जो उपस्थित असेल त्याला टॉस विन दिला जाईल, याची दक्षता घ्या. जो संघ उपस्थित असेल इनिंग ब्रेक नंतर टॉस साठी, आणि जर दुसरा संघ प्रतिस्पर्धी संघ अनुपस्थित असेल तर जो उपस्थित संघ आहे त्याला टॉस विन हे घोषित करण्यात येईल. थँक्यू. तर षटक क्रमांक 14 मैदानावरती सुरू आहे. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती अवांतर स्वरूपाची एक धावा येणं गरजेचं आहे. रोशन सर, मैदानावरती तुम्हाला जर फाईट बॅक करायचं असेल ना तर धावफलकावरती येणं गरजेचं आहे. मग त्या धावा कोणत्याही स्वरूपात येऊत, मग त्या धावा अवांतरच्या स्वरूपात येऊत किंवा बॅटच्या चौकारांच्या स्वरूपात येऊत किंवा एकेरी दुहेरी धावांच्या, परंतु धावफलकावरती येणं नितांत गरजेचं आहे. इथे थोडस सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती जर का झालं, रितेश जो चांगल्या फॉर्म मध्ये फलंदाजी करतोय संघासाठी, मी म्हणेन आतापर्यंत एकमात्र फलंदाज कॉन्फिडेंटली मैदानावरती पाहायला मिळाला तो रितेश होता. परंतु अशा खेळाडूचं शेवटच्या षटकामध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा राहणं ही प्रतिस्पर्धी संघासाठी जरी जमेची बाजू असली तरी फलंदाजी करणाऱ्या संघासाठी थोडंसं नुकसानदायक असणार आहे. मग याकरता तुम्हाला काय मैदानाच्या आतमध्ये करता येईल तर रणनीती. यावेळेला जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न होता. आडव्या बॅटनं चेंडू खेळलाय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक येणार. सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. आता उर्वरित कामगिरी केवळ तुम्हाला नॉन स्ट्रायकिंग एंडवरतून रितेशची आक्रमक फलंदाजी पाहण्याची करायची आहे, कारण हा असा खेळाडू आहे. पण चेंडू झाले त्या षटकामध्ये तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूमध्ये किमान 2 मोठे फटके रितेशच्या बॅट मधून येणं अपेक्षित असेल, आणि जर का ही कामगिरी तो मैदानावरती करू शकला ना तर मी म्हणेन संघ पुन्हा एकदा फाईट बॅक करताना मैदानावर पाहायला मिळेल. परंतु गोलंदाज एका वेगळ्या रणनीती अनुसार पहा, हा दबाव आहे, हा क्रिकेट मधला दबाव आहे, आणि हा दबाव तुम्हाला सातत्यानं मोठमोठ्या खेळाडूंवरती देखील हा दबाव तुम्हाला पाहायला मिळतो. आणि रितेशनं ज्या पद्धतीनं आपण म्हणतो ना क्रिकेटमध्ये, फॉर्म इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट, या खेळाडूचा जो क्लास आहे, या खेळाडूच्या खेळाचा जो दर्जा आहे ना, त्या दर्जाचं प्रतिबिंब मैदानावरती की शेवटचं षटक हाताळणारा ओमकार देखील आता त्याची लाईन आणि लेंथ बिघडतोय, हे या गोष्टीचं प्रतीक आहे की तिथे सलग आतापर्यंत नियंत्रित गोलंदाजी करणारा संघ दहिवली आता कुठेतरी लाईन आणि लेंथ बिघडताना पाहायला मिळते. आणि हा केवळ होतो तो खेळामधला तुमचा जो रुतबा. बा काही मधल्या काळामध्ये प्रत्येक क्रिकेट खेळाडूच्या क्रिकेटिंग करिअर मध्ये एक बॅड पॅच असतो. सचिन तेंडुलकर सारखा महान खेळाडू देखील त्याच्या बॅड पॅच मध्ये होते. त्यावेळेला मुंबई वानखेडेवरती देखील त्यांची अवहेलना केली गेली, परंतु तरी देखील संघनायक सचिन तेंडुलकरला संघामध्ये ठेवायचे, कारण सचिन तेंडुलकर नावाचा जो दबदबा आहे ना तो प्रतिस्पर्धी संघावरती कायम तुम्हाला त्यांच्या क्रिकेटिंग करिअर मध्ये पाहायला मिळाला. म्हणजे हा जो दबाव आहे, सलगचे 3 अवांतर चेंडू न फेकणारा संघ शेवटच्या षटकामध्ये येता येता तब्बल 4 चेंडू अवांतर फेकतो, आणि त्यामध्ये सलग 3 चेंडू अवांतर. संपूर्ण टीम जी 4 विकेट पडेपर्यंत एकत्र आली नव्हती ती आता या 3 अवांतर चेंडूने एकत्र येताना पाहायला मिळते. हा दबाव आहे, आणि हा दबाव जो झेलू शकला ना तो क्रिकेटमध्ये सर्वोत्तम खेळ करू शकला, आणि जो दबाव झेलू शकला नाही ना तो मात्र पराभवाला सामोरा गेला. हे बऱ्याच वेळेला आपण क्रिकेटमध्ये पाहतो. गोलंदाज ओमकार, यावेळेला मात्र संधी निर्माण केली, आणि त्या संधीचं सोनं करत असताना यष्टी रक्षकाने टिपला झेल. सर्वाधिक महत्वाची गोलंदाज
जे अप्रतिम संगीत आणि तितकंच कमालीचा कमबॅक. वेळ घेतला गेला, 3 अवांतर चेंडू फेकले. माइंडसेट जे होतं ना ते माइंडसेट बदलण्याचा प्रयत्न केला. कदाचित एक्सपेक्ट केलं होतं की हाही चेंडू वाईड यॉर्करचा असेल आणि अचानक सरप्राइझिंग एलिमेंट मधल्या यष्टीवरचा चेंडू आला, ज्या चेंडूला कंट्रोल करू शकले नाहीत. बॅटीचा टॉपेज. यष्टी रक्षकाचं कौतुक करावं लागेल. यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये विशाल पाटील. विशाल शरीर यष्टी आहे, नाव देखील विशाल आहे आणि कमालीचा झेल देखील टिपलाय. विशाल कामगिरी त्यानं आपल्या संघासाठी केली आहे. नऊ ओमकार बॅक ऑन ट्रॅक. इथे आत्मविश्वास बळावणार, नो डाऊट. शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहूया. यस, इट्स अ लेग बाय. आणखीन एक अतिरिक्त धाव फलकावरती येते. 4 अवांतर चेंडू जरूर शेवटच्या षटकामध्ये आले, परंतु धावा मर्यादित आहेत. धावसंख्या 37. शेवटचे काही चेंडू शिल्लक. एक मोठा फटका 40च्या पुढे घेऊन जाईल, म्हणजे प्रतिषटक 10 पेक्षाच्या जास्तची सरासरी तुम्हाला धावांचा पाठलाग करताना. ही कामगिरी मैदानावर होईल का? यावेळेला स्विंग अँड मिस पद्धतीचा चेंडू होता. डावकुरे हाताच्या गोलंदाजाला कमालीचं कमबॅक केलंय. अंतिम 3 चेंडूवरती 1 विकेट, फक्त 1 धाव. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. धाव फलकावरती आल्या 37. विजयासाठी लक्ष असेल 38 धावांचं आणि 38 धावांचा कशा पद्धतीनं केला जाणार पाठलाग ऐकवण्यासाठी रोशनजी सकपार सर खेळाच्या उत्तरार्धामध्ये. मात्र त्या अगोदर जाऊयात पुन्हा एकदा सत्कार समारंभाकडे. मी विनंती करेन हिमराज सर आपणाला की 2 संघांमध्ये आपण टॉस करा. सन्माननीय हिमराजी, माझी स्पोर्ट डेरवली विरोधात दुसरी मॅच असेल. पप्पन 11 पेट. या 2 संघांमध्ये हिमराज दादा आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावं. हिमराज सर यांच्या माध्यमातून 2 संघांमध्ये आपल्याला टॉस होताना पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं एक चांगली मॅच सुरुवातीचीच आपण उपसभापती चषकामधली इथे अनुभवली. निखिल 11 भोकरपाडा विरोधात चिरुबा दहिवली. हॅलो, रोशन, ज्या स्पर्धेची जे प्रेक्षक आहेत मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात, ती स्पर्धा आपल्या भेटीला आजपासून सुरू झालेली आहे. 15 वर्षाचं पर्व वसंत काठवले उपसभापती चषक यांच्या नावाने ही भरवली जाते. आमच्या आधारस्तंभ आणि प्रेरणास्थान श्री वसंत काठवलेच्या नावाने ही स्पर्धा गेली 15 वर्ष सातत्याने या ठिकाणी भरवतीये आणि या स्पर्धेला सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर या ठिकाणी भेटी देत असतात. त्यासोबत ते सन्मानित प्रमुख पाहुणे आहेत सन्माननीय श्री विष्णू ठाकूर यांना विनंती आहे की आपण आपला सन्मान या ठिकाणी घ्यायचा आहे. भजन सम्राट गायक आहेत जे पनवेल तालुक्यामध्ये, त्यांचा आवाज भजनाच्या नावाने चांगला खणखणत असतो असे आमचे विष्णू ठाकूर यांचे या ठिकाणी मायेची प्रेमाची उद्गार शाल देऊन या ठिकाणी किरण सत्यांना विनंती करतो की आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. पाहुणे खूप आहेत, लवकरात लवकर स्वागत सर्वांनी करून घ्यायचं आहे. किरण सन्माननीय श्री विष्णू ठाकूर यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. तदनंतर अशोकजी ठाकूर शिवसेना ज्येष्ठ युवा नेते भातान आहेत, यांना सुद्धा विनंती आहे की आपण या ठिकाणी स्वागतासाठी यायचं आहे. सन्माननीय श्री अशोकजी सते शिवसेना अध्यक्ष आहेत भाताण, यांना सुद्धा विनंती आहे की आपण या ठिकाणी स्वागतासाठी यायचं आहे. सन्माननीय श्री कृष्णाजी खारके सामाजिक कार्यकर्ते भाताण, आपणास विनंती आहे की आपण मायेची प्रेमाची उद्गार शाल देऊन आपणास या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. सन्माननीय श्री सुभाषजी भोईर सामाजिक कार्यकर्ते भाताण, यांना सुद्धा विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचंय. संतोष काठवले यांना विनंती आहे की आपण जे सर्व सभासद आहेत वसंत काठवले मित्रमंडळाचे यांना सर्वांना विनंती आहे की आपण जे प्रमुख पाहुणे आलेले आहेत त्यांचं सर्वांचं या ठिकाणी मायेची प्रेमाची उद्गार शाल देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित करायचं आहे. अप्पा वेल घालू नका, हो वेल घालू नका, हे जास्त आहे. सन्मानित श्री अशोकजी ठाकूर, सन्माननीय अशोक सते, सन्मानित श्री कृष्णाजी खारके, आपणास विनंती आहे की आपण लवकरात लवकर आपलं सन्मान या ठिकाणी घ्यायचं आहे. सन्माननीय श्री सुभाषजी भोईर सामाजिक कार्यकर्ते भातान, आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी मायेची प्रेमाची उद्गार शाल आपणास या ठिकाणी देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. सन्माननीय श्री मनोहरजी गाताडे, आपणास विनंती आहे की आपण आमचा सन्मान या ठिकाणी घ्यायचा आहे. चला, आघाडीचे 2 बॅट्समन आपण खऱ्या अर्थानं पहिला दिवस आहे. प्रवीण सर
सन्मान्य श्री रुपेशजी जुमारे, गायक युवा नेते भाताण, आपणास विनंती आहे की आपण आमचा सन्मान या ठिकाणी घ्यायचा आहे. सन्मान्य श्री शांतीनारायण अमिठी शिक्षक, सन्मान्य श्री दत्तात्रयजी नायर, सन्मान्य श्री शाहू सर, आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचं आहे. सन्मान्य श्री धर्माजी मस्कर, भाताण ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आहेत, आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचं आहे. सन्मान्य श्री संतोषजी काठवले, युवा नेते भाताण, या सर्व पाहुण्यांना विनंती आहे की आपण आपला मायेची प्रेमाची उबदार शाल देऊन आपणास या ठिकाणी वसंत काठवले मित्रमंडळाकडून आपणास या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. सन्मान्य श्री विष्णुजी खारके, माजी एक ओवर की समाप्ति के बाद टीम की टोटल की बात करी जाए तो रन संख्या बन चुकी है 8. ये थीम सॉन्ग था प्रवीण सर इस मुकाबले का. बहुत सालों से 15 साल एक चीज बनाकर रखना, नई नई शुरुआत करना और उस शुरुआत को अंतिम कदम तक लेके जाना, ये बहुत बड़ा चैलेंज होता है. क्योंकि बहुत सारे ऐसे शुरुआत करे और फिर छोड़ दिया, ऐसे नहीं होता. कि ये इसलिए तो मैं बेहतरीन इस जो एरिया के अगर बेहतरीन से बेहतरीन मुकाबले में इस मुकाबले का जिक्र करना चाहूंगा, उपसभापति ट्रॉफी का. तो बात करेंगे एक ओवर की समाप्ति के बाद टीम की टोटल है 8 रन. अब जीतने के लिए जरूरत है 30 रनों की. और जहां तक बात की जाए प्रणीत पाटिल दूसरे नंबर के गेंदबाज, सामने है विशाल पाटिल. नाम विशाल है और देखिएगा मीनिंग भी होता है, बल्लेबाजी भी विशाल होगी. और इस बंदे को अगर रोकने में गेंदबाज कामयाब रहे तो शायद मुकाबले में कुछ आशाएं जीवित रहेगी निखिल 11 भोकरपाड़ा टीम की. फुल टॉस डालोगे तो रिजल्ट बड़ा आएगा, लेकिन ये देखिएगा ये गेंद जाएगी. कोशिश हो रही है, अंपायर का इशारा हमारी तरफ आना बाकी है. जहां तक बात की जाए तो यहां से तीसरे अंपायर की यहां पे ऑन फील्ड डिसीजन है. क्योंकि यहां पे अगर देखा जाएगा तो एक कैमरा हमारे कमेंट्री बॉक्स में घुमा है, क्योंकि मेहमान है वहां पे. दो ही कैमरे यहाँ पे ऑन है, 2 ही कैमरे हैं, एक कैमरा यहाँ पे. तो ऑन फील्ड डिसीजन यहाँ पे दीजिएगा. तिथे सपोर्टर असतील गावातली मंडळी, एक निरपक्ष असा म्हणजे निर्णय द्या आपण, कारण एक कॅमेरा इकडे आहे सध्या. काय तिथे लगेच आमचे आयोजक मंडळी पोहोचलेली आहेत, लगेचच आपल्यापर्यंत निर्णय पोहोचेल. काही काळजी करू नका, कोणत्याही संघावर अन्याय होणार नाहीये. येस रुकेश. हा, आणि संपूर्ण आयोजक मंडळांच्या वतीनं चौकार, म्हणजे अर्थातच चौकार. आपण पाहिलं की तो खेळाडू थोडासा सीमारेषेच्या बाहेर गेला, तदनंतर मात्र कव्हर करण्याचा प्रयत्न झाला आणि हा चौकार आला. चौकारानं मात्र टीमची टोटल 4 न पुढे सरकताना पाहायला मिळेल. धावफलकावर धावा आहेत त्या 12, 1 डझन धावा आपल्याला पाहायला मिळतील. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. 12 धावा धावफलकावर लगावल्या जात आहेत. निखिल 11 भोकरपाडा संघाने सुद्धा निर्णय एक्सेप्ट केलेला आहे. हीच तो चलो प्रणीत पाटिल गेंदबाजी के लिए तैयार रहेंगे. दूसरे नंबर के गेंदबाज, हालांकि फासला थोड़ा सा कम तय करना है बल्लेबाजी करते हुए चेरोबा दहिवली टीम को, इसलिए गेंदबाजों को सोच समझ कर गेंदबाजी करनी पड़ेगी. प्रणीत लोग फुल टॉस गेंद थी, ऑन साइड में इस गेंद को खेल दिया. और ये देखिएगा फिर एक बार गलती की फील्डर ने. वाडिश लॉन्गन के बाउंड्री लाइन के पार गेंद गई. 4 रन. निखिल 11 भोकरपाड़ा टीम, अगर आपको जीतना है ना तो भाई ये नहीं चलेगा, क्योंकि आप देखिएगा फासला बचा है, 16 गेंदें बची है और 22 रनों की जरूरत. इस तरह से अगर फुल टॉस गेंदें वो भी विशाल पाटिल को आप डालोगे तो रिजल्ट बड़ा आएगा. ये अच्छी गेंद थी, बिल्कुल बॉटम एज पर डिलीवर की थी.
टो पर डाली थी बल्ले के और इसके साथ मिलेगी सिंगल रन के साथ यहाँ पे 17 रन बन चुके हैं। शुरुआत दमदार की है। जहां तक बात की जाए 38 रनों का पीछा करना था, 17 रन बन चुके हैं, यानी कि अभी मेरे ख्याल से 21 रनों की जरूरत है 15 गेंदों के ऊपर। 15 गेंदे 21 रन। आरंभिक दोनों बल्लेबाज अभी तक मैदान में खेल रहे, यह सबसे बड़ा मसला है बोकरपाड़ा टीम के लिए। मिस टाइमिंग स्ट्रोक, एज लगी थी, निचला हिस्सा लगा था बल्ले के और गेंद गई थी विकेट कीपर की दस्तानों में। जब साझेदारी बढ़ती है ना प्रवीण सर, तो सबसे बड़ा सवाल होता है कि उनका कॉन्फिडेंस लेवल, खेलने का तरीका बदल जाता है, कॉन्फिडेंस लेवल हाई हो जाता है। तो ऐसे में ये साझेदारी ब्रेक करना जिम्मेदारी होती है एक अच्छे गेंदबाज की। 5 गेंदे डॉट के लिए पूरी इनिंग में बल्लेबाज अनिकेत पाटिल ने। शायद लग रहा है मुकाबला आसान है चोरबा के लिए, कब जाकर पलड़ा पलट जाएगा। भाई क्रिकेट है ये, इस पे भरोसा मत रखिएगा। ये अच्छे टीमों को रुला देता है और रोती हुई टीमों को हंसा भी देता है। अभी अलोंग द कारपेट इस बार देखिएगा, रनआउट का मौका था और एक गेंद डॉट निकली। कमाल की वापसी है, कमाल की वापसी, जबरदस्त गेंदबाजी यहाँ पे प्रणीत पाटिल। अगर देखा जाए आरंभिक 2 गेंदों के ऊपर शब्बास जरूर खाया था इस गेंदबाज ने, लेकिन कमबैक क्या होता है, डर के आगे जीत किसे कहते हैं, ये दिखा दिया गेंदबाज प्रणीत पाटिल ने। इस ओवर में आए मात्र 9 रन और अब जरूरत है 12 गेंदों के ऊपर 21 रनों की। 16 गेंदों के ऊपर 22 रनों की जरूरत थी, 12 गेंदे 21 रन, 1 रन बनी है। ये मैं कहूंगा अच्छे संकेत नहीं होंगे चिरोबा दहिवली टीम के लिए। भूकरपाड़ा टीम, मैंने पहले ही जिक्र किया था प्रवीण सर, ये टीम ऐसे मुकाबला नहीं छोड़ेगी, बहुत जिद्दी टीम है। और जहां तक बात की जाए अपोजिशन टीम, और ऐसे भी नहीं कहा जा सकता क्योंकि आरंभिक दोनों बल्लेबाज विशाल पाटिल जैसा मोस्ट एक्सपीरियंसेबल क्रिकेटर जब तक मैदान में है। अनिकेत पाटिल हालांकि डॉट गेंदे जरूर खेला है, लेकिन जब उसका बल्ला बोलता है तो बहुत आग उगलता है। लेकिन देखा जाएगा, अब तो मैं कहूंगा जीत की आशाएं थोड़ी सी बढ़ चुकी होगी बुकरपाड़ा की, कहीं ना कहीं संकेत दिख रहे होंगे जीत के, क्योंकि अब 12 गेंदों के ऊपर 21 रन, 10 के औसतम से ऊपर रन चाहिए प्रति ओवर। तो कहीं ना कहीं अब उनके जो सपोर्टर्स हैं उन्हें थोड़ा सा तो कॉन्फिडेंस आया होगा। नए गेंदबाज के साथ चलेंगे आदि पाटिल। पिछले मुकाबले में 10 बॉलर के हकदार हुए थे यही गेंदबाज आदि पाटिल। अब जरूरत है इस वक्त आदि पाटिल को, जैसे हमारे प्रवीण सर ने जिक्र किया था कि संकट में जो बंदा टीम के काम आता है उसे संकट मोचक कहते हैं। अब संकट मोचक आपको बनना पड़ेगा अगर इस मुकाबले को जीतना चाहते हैं, इस मुकाबले को अपनी इस प्रतियोगिता में अपना रुतबा बरकरार रखना चाहते हैं, इस मैदान के ऊपर, इस भातान की सरजमी के ऊपर भूकरपाड़ा टीम का परचम लहराना चाहते हो तो कुछ करना होगा। बिना कुछ करे आपको हासिल कुछ नहीं होगा। मेहनत बहुत यहाँ पे मैटर करेगी, मेहनत, एक्सपीरियंस, सब कुछ। ओवर द विकेट के साथ आदि तैयार, स्टेट डाउन द ग्राउंड, इस गेंद को खेल दिया। नीचे हमें कोई दिख नहीं रहा है, लेकिन आएंगे नंबर 4। ये 17 रनों की जरूरत। पिछले कई महीने रुकेश काटावले, जय हनुमान भातान टीम, इन लोगों ने काफी मेहनत की है। चर्चा में रहती है प्रतियोगिता उपसभापति ट्रॉफी, और ये मेहनत आज रंग लाती हुई नजर आ रही है। ओ क्या गेंद डाली थी, टो में डाली थी, परफेक्ट यॉर्कर। बहुत जहरीली गेंद होती है प्रवीण सर, और इस गेंद के ऊपर सवाल नहीं होता बल्लेबाज के पास, और परफेक्ट टो में डालना बहुत कम गेंदबाजों के पास ये एक्सपीरियंस होता है। आज पूछा जाएगा और मुकाबले के अंदर भी पूछा जाएगा, क्योंकि क्रिकेट खेल ऐसा है दोस्तों, आप अच्छा खेलो तालियां मिलेगी, खराब खेलो गालियां खानी पड़ती है। ये क्रिकेट खेल होता है।
आपका आपकी एक गलती बहुत महंगी साबित हो सकती है। शायद ऊपर वाले की दुआ से अगर इस मुकाबले को आपको कामयाबी मिली तो ठीक है, नहीं तो रात भर आप बचेंगे नहीं। टीम की टोटल की बात करेंगे, स्कोर कार्ड के ऊपर रन बने हैं 25 रन। सन्माननीय विष्णूजी भुईर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि त्यांच्या नावानं खूप मोठी नाईट स्पर्धा आणि सध्याच्या घडीला जी की डेरवली प्रीमियर लीग मानसी स्पोर्ट डेरवलीच्या वतीनं जी ठेवण्यात आलेली आहे, त्यांचे सर्वा आणि मी म्हणेन नेहमी डेरवली संघाच्या डोक्यावर ज्यांचं वरद हस्त असतं ते विष्णूजी भोईर सर, आपल्याला विनंती करेन यावं आपण मुख्य व्यासपीठावर। फुल टॉस गेन, स्टेट डाउन द ग्राउंड, इस बार खेला है, प्रोटेक्शन है, वहां पे सिंगल तो बनेगी। ये चव्वा जो है ना वो थोड़ा सा महंगा साबित हो सकता है भोकरपाड़ा टीम के लिए। 4 रन, 1 रन बनेगी, 1 रन के साथ टोटल में हुआ इजाफा 26 रन। 8 गेंदे 12 रनों की जरूरत है। क्या छूटी थी वो भी बात है, क्या छूटी थी, चौवा मिला था, चलो क्या छूटी, सिंगल आता तो भी मान लेते भोकरपाड़ा टीम के सपोर्टर, लेकिन यार क्या भी छूटी, यानी कि जले पे नमक छिड़क गया, ये जरूर कहना चाहूंगा। अब देखिएगा 8 गेंदें बची है, जीतने के लिए 12 रनों की जरूरत है। और द विकेट के साथ फिर एक बार बॉलर तैयार रहेंगे। बढ़िया स्ट्रोक, नाइस स्ट्रोक, आउट ऑफ द रो, मैक्सिमम ऑसम 6 रन। ग्रेट खेली है, ऐसा है आपका एक डिपार्टमेंट अगर अच्छा काम कर रहा है, बॉलिंग डिपार्टमेंट, तो फील्डिंग भी होनी चाहिए, तब जाकर जो हौसला अफजाई होता है, कॉन्फिडेंस बढ़ता है। लेकिन कभी एक आध खिलाड़ी कमजोर हो जाता है तो नतीजा ये देखिएगा, ये नंबर आएंगे 4 और मुकाबले के जीत के बिल्कुल नजदीक पहुंचती हुई चेरोबाद दहिवली टीम। क्या बात है भाई, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही बोलणं एवढ्या मोठा नाही आहे, कारण आपण नेहमी पाहत असतो की बऱ्याचशा स्पर्धेमधून आणि बोलावी, कारण आपल्याला आपला इतिहास माहिती असावा, परंतु मी म्हणेन त्या लोकांनी जे केलंय ना त्यापेक्षा जास्ती काही करू नका, जे त्यांनी केलंय ते टिकून जरी ठेवलं तरी चिकार झालं। बाकी त्यांच्याविषयी काय बोलावं, आणि माझ्यासारख्या लहान माणसाला ते शक्य होणार नाही त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर, अख्ख्या रात्रीच्या रात्री कमी पडतील। परंतु एवढंच म्हणेन राजांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा। 6 बॉल और ये तो 2 धावांची गरज है, 6 गेंदें बची है, 2 रनों की जरूरत है। अगर ये 2 रन बचा पाते हैं ना गेंदबाज, तो आज की रात इस गेंदबाज के नाम रहेगी। होता है कभी कभी ऐसे, बहुत सारे मुकाबले हमने देखे भी है, जी हाँ, और द विकेट, लेकिन हरदम थोड़ी ना होगा। ये देखिएगा हवा में गेंद, विकेट, पहली विकेट तो निकल गई, पहला ब्रेक थ्रू तो मिला है गेंदबाजी करते हुए भोकरपाड़ा टीम के लिए। 5 गेंदें 2 रन। एक गेंद तो जैसे तैसे निकल गई मयूर, अभी 5 गेंदें निकालनी है। ये तो मैं कहूंगा गेंदबाज के लिए सपने जैसा होगा। अगर ये 5 गेंदों में जीत दर्ज कर देता है ना ये गेंदबाज, तो आज की रात में भोकरपाड़ा गांव में सभी के स्टेटस में इस बंदे का फोटो दिखेगा, जिसका नाम है गेंदबाज मंदार साचे। मंदार सासे
5 गेंदे हैं, 2 रनों की जरूरत। नए बल्लेबाज इस वक्त प्रसाद पाटिल, ये भी बल्लेबाज, एक से बढ़कर एक बल्लेबाज दहिवली टीम ने आपको देखने को मिलेंगे। ओ यहां से मिस टाइमिंग और यहां से मिसफील्ड हुई, गेंद जाएगी थर्ड मैन बाउंड्री लाइन को क्रॉस करते हुए, नंबर आएंगे 4 और ये पहली जीत दर्ज हुई है टीम चेरोबा दहिवली के नाम। कॉन्ग्रेचुलेशन टीम दहिवली एंड हार्ड लक टीम भूकरपाड़ा, बेटर लक नेक्स्ट टाइम। एक स्वागत या ठिकाणी राहून गेलंय सन्माननीय श्री अभिजितजी पाटील, काँग्रेस युवा नेते, पनवेल तालुका अध्यक्ष। युवकांच्या गळ्यातील तावीत म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते असे काँग्रेसचे युवा नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख आहे आणि नेहमीच आमचे युवा नेते सन्माननीय श्री हेमराजदादा म्हात्रे यांच्या खांद्याला खांदा लावून जाऊन नेहमीच अग्रेसर रायगड जिल्हा नव्हे तर पनवेल तालुका रायगड जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव लौकिक आहे असे सन्माननीय श्री अभिजित पाटील यांचं या ठिकाणी मायेची प्रेमाची उद्गार शाळ या ठिकाणी आमचे आधारस्तंभ आणि प्रेरणास्थान